नांदी फाउंडेशनच्या अंतर्गत महिंद्रा कंपनीच्या ग्रुपने 1996 रोजी नन्ही कला प्रोजेक्टची सुरुवात केलेली असून सदरचा उपक्रम भारतातील 21 राज्यात सुरू आहे। नन्ही कली प्रकल्प हा 2019 पासून आंबेगाव या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। नन्ही कली प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित मुला-मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याचं काम सुरू असून यामध्ये शालेय कार्यक्रम आणि शालेय शिक्षणानंतरचा कार्यक्रम असतो। शालेय कार्यक्रमात प्रोफेशनल ट्रेनर्स मुली आणि मुलांना ही जीवन कौशल्य, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन, फायनान्शियल स्किल असे वेगवेगळे स्किल प्रशिक्षण डेटा दिला जातो। तसेच शालेय शिक्षण कार्यक्रमानंतर SA शिक्षक मुलींना क्रीडा, नेतृत्व कार्यक्रम तसेच टीम वर्क बाबत शिकवले जाते। त्याचबरोबर नन्ही कला प्रोजेक्टमध्ये नन्ही कलींना अतिशय सुंदर किटचे मोफत वाटप केले जाते। या किटमध्ये बॅग, स्पोर्ट शूज, मोजे, टी-शर्ट, पुस्तके, पेन, सॅनिटरी पॅड असे साहित्य मोफत दिले जाते। सदर नन्ही कली आंबेगाव येथील काम प्रोग्राम ऑफिसर म्हणून स्मृती जयस्वाल मॅडम काम पाहत असून जुन्नर तालुक्यातील प्रोग्राम ऑफिसर म्हणून प्रियंका तोडकर मॅडम काम पाहत आहे। आपल्या श्री ज्ञानेश्वरी विद्यालय सावरगाव या ठिकाणी प्रियंका तोडकर मॅडम यांनी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली नन्ही कली फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील मुला-मुलींकडून वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके तयार करून सदरच्या प्रात्यक्षिकांचे भव्य प्रदर्शने ठेवण्यात आले होते। सदर प्रात्यक्षिकांचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा सावरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेवराव बाळसराफ, जुन्नर शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख रामदासजी नायकोडी साहेब तसेच माऊली बाळसराफ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सदर किटचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी हजर होते। तसेच आपल्या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम 1996 होत असतात। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या